सभापती महोदय, मधल्या काळामध्ये राज्याच्या प्रमुखांनी कोकण विकास प्राधिकरणाच्या बद्दलची घोषणा केलेली होती। याशिवाय कोकण विकास प्राधिकरण तयार करण्यात येतं, त्याला निधी पाहिजे होता। मी आज उत्तराच्या निमित्तानं सभागृहाला अवगत करू इच्छितो किंवा कोकणात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे ह्या सगळ्या भागाला अवगत करू इच्छितो की कोकण क्षेत्र विकास नियोजन विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबतची कारवाई करण्यात येते। यासाठी बीज भांडवल म्हणून रुपये 500 कोटी रुपये निधी हा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल। यापैकी सुरुवातीला आवश्यक असणारी पुरवणी मागण्यांपैकी लेखाशीर्ष 4,21,70,541 अंतर्गत मंजूर निधीतनं हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। हे पण मला ह्या चर्चेच्या निमित्तानं सभागृहातल्या सन्माननीय सदस्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायचं। सभापती महोदय, आज चर्चा करत असताना काही मुद्दे हे आपले सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी त्या ठिकाणी उपस्थित केले। त्यांनी सांगितलं की बाबा माग त्यांनी काही दाखला हा ह्यांचाही दिला, आपले माजी त्यावेळेस मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा। मी आपल्याला सांगू इच्छितो की पूरक मागण्या अंबादास दानवे साहेबांनी पण विरोधी पक्ष नेत्यांनी तो मुद्दा उपस्थित केलेला होता। आतापर्यंत पूरक मागण्या वेगवेगळ्या वर्षात, मी थोडस 16-17 पासून सांगतो, 15-16ला पूरक मागण्या अर्थसंकल्पीय अंदाजाशी प्रमाण जी टक्केवारी होती ती 14.59% होती। 16-17ला 12.42 होती। वंजारी साहेब 17-18ला 21.24 होती, 21.24 हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर 18-19ला ते 9.82 आली, 19-20ला 16.21 आली, 19-20ला 16.21 आली। त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपला त्याला पाठिंबा होता, मी पण त्याच्यात होतो, तर ते 16.21 होतं। नंतर 20-21ला 16.62 होतं, 21-22ला 12.54 होतं, 22-23ला 14.25 होतं आणि आता 23-24ला 16% आले। त्याच्यामुळं असं काही आत्ताच आकाश पाताळ एकत्र झालं, काहीतरी नवीन काहीतरी आम्ही केलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही। मी पण आर्थिक शिस्त पाळणारा एक कार्यकर्ता आहे, पण मगाशी मी तुम्हाला जे काही सांगितले की ह्या गोष्टीला आपल्याला निधी देणं क्रमप्राप्त होतं, ते दिल्याशिवाय आपण शेवटी सरकार कशा करता चालवतो, तर समाजातल्या शेवटच्या माणसाला मदत झाली पाहिजे ह्याच दृष्टिकोनातून चालवतो आणि त्याचबद्दलची तरतूद सभापती महोदय आम्ही या निमित्तानं त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर इतर बाबतीमध्ये देखील वेगवेगळ्या गोष्टी इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला तुम्हाला थोडीशी तुम्ही काही मुद्दे काढलेले होते, महसुली तूट वाढीची कारणानुसार विरोधी पक्ष नेते मी आपल्याला पण सांगितलं महसुली तूट नसावी असं संकेत आहे, 100% मान्य आहे। 23-24च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली तूट 16,122 कोटी इतकी अपेक्षित होती। जुलै 2023च्या पुरवणी मागण्या ज्यावेळेस झाल्या त्या महसुली तूट वाढून ती 47,000 साधारण 48 कोटी 47,048 कोटी इतकी झाली। आता डिसेंबरचे आज तुम्ही ज्या पुरवणी मागण्याला मान्यता देणार आहे त्या चालू अधिवेशनातील पुरवणी मागण्यांच्यामुळं महसुली तूट 83,552 कोटी रुपये होण्याची शक्यता आहे। ही गोष्ट मी मान्यच करतो, परंतु ज्या खर्चाच्या बाबी अर्थसंकल्पात तरतूद केलेली नव्हती किंवा अर्थसंकल्पीय तरतूद अपुरी होती अशा या महत्वाच्या योजनांचा मी उल्लेख केला, त्याच योजनांच्या करता भरीव तरतूद करणं, तसंच बांधील खर्चाच्या बाबी आणि विकास कामावर खर्च यासाठी पुरवणी मागणीद्वारे तरतूद करणं आवश्यक ठरलं। त्यामुळं हा निर्णय सरकारला घ्यावा लागला। जुलै ते डिसेंबरच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यामुळे अंदाजित महसूल तूट वाढली असली तरी मी सभागृहाला या चर्चेच्या निमित्तानं शब्द देऊ इच्छितो की वर्ष अखेरीस प्रत्यक्ष खर्चावर नियंत्रण ठेवून तसेच उत्पन्नाचे स्रोत वाढून सदरची महसुली तूट कमी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे। मागील 3 वर्षांमध्ये देखील अशाच प्रकारे महसूल तूट नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश आलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला वित्त विभागाला, नियोजन विभागाला, सरकारला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की याही वेळेस आम्ही ठेवू। त्याचं कारण असं आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाई
कदाचित लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागं 5-5 वर्षाचा रेकॉर्ड घेतलं तर ते तसं आहे. आणि आचारसंहिता लागल्यानंतर आपण सगळेच राजकीय पक्ष त्या निवडणुकीमध्ये आपल्याला झोकून देतो आणि त्यावेळेस खर्चाला मर्यादा पडतात. कारण बऱ्याचदा प्रमाद देणं असेल किंवा टेक्निकल सँक्शन देणं असेल त्याच्यामध्ये राजकोषीय तूटवाढी बाबत मी सभागृहाच्याही पण लक्षात आणून देतो की वित्तीय निर्देशांकानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी असली पाहिजे. सन 2023 मध्ये ही स्थूल राज्य उत्पन्न जवळपास 37,79,792 कोटी अपेक्षित आहे. 23-24 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट 95,500 कोटी 80 लाख इतकी अपेक्षित आहे. ते स्थूल राज्य उत्पन्नाच्या 2.46 आहे. त्याच्यावर तिथेही आपण 3%च्या विरोधी पक्षनेते आतमध्ये आहोत. जुलै 2023 मध्ये पुरवणी मागण्यांमुळे राजकोषीय तूट वाढून ती आता जवळपास 1,31,384 कोटी इतकी होती. ती आता स्थूल राज्य उत्पन्नाच्या ही 3.39% झाली, म्हणजे ती जुलैमध्ये. आता डिसेंबरमध्ये मात्र आपण म्हणताय तसं चालू अधिवेशनात पुरवणी मागण्यामुळे राज्य कोषीय तूट 1,79,768 कोटी होण्याची शक्यता आहे. ती स्थूल राज्य उत्पन्नाच्या 4.63 म्हणजे 3%च्या पुढे जाते. परंतु राज्याच्या उत्पन्नाचा स्रोत विचारामध्ये घेता सभापती महोदया, राज्याच्या बांधील खर्चासाठी आणि विकास कामासाठी अतिरिक्त तरतूद करणं आवश्यक ठरतं आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार राज्य शासनाला कर्ज काढावं लागतं. मी मागं पण सभागृहात बोलत असताना विधिमंडळातच सांगितलं की आपण कर्जाचा रेशो देखील 21% ठेवलेला, जो 25% आपल्याला घेता येतो. आणि जुलै आणि डिसेंबर या अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमुळे अंदाजित राजकोषीय तूट वाढली असली तरी वर्षाच्या अखेरीस मगाशी सांगितलं त्या पद्धतीने प्रत्यक्ष खर्चावर नियंत्रण ठेवून तसंच उत्पन्नाचे स्रोत वाढून सदरील राजकोषीय तूट ही कमी करण्याचा सभापती महोदया राज्य सरकारचा 100% प्रयत्न राहणार आहे. मागील 3 वर्षामध्ये आम्ही तशाच पद्धतीचा प्रयत्न केला आणि त्या बाबतीमध्ये आम्हाला यश आलेलं आहे. ही पण बाब मला तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायची. सभापती महोदया, अजून इतर वेगवेगळे प्रश्नाला पण वेगवेगळ्या विषयाला पण दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी सांगितलेलं होतं. साधारण महत्वाच्या पुरवणी मागण्याच्या संदर्भातल्या बाबी मी सभागृहाच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. परंतु ज्या बाबी तुम्ही डायरेक्ट वेगवेगळ्या मंत्र्यांना विचारलेल्या आहे त्याच्या संदर्भात त्या मंत्र्यांना ती बाब कळून तुम्हाला त्याचं उत्तर देण्याच्या संदर्भातल्या सूचना ह्या निश्चितपणे देता येतील, ही पण खात्री मी आपल्याला देतो. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023-24 या वर्षातील बाब क्रमांक 1 ते 502 मधील 55,520 कोटी 76,80,000 रुपये इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या या सर्व विभागाच्या मंजुरीच्यासाठी एकत्रितरित्या सभागृहाच्या समोर मांडत आहे. कृपया सभागृहाने त्या मंजूर कराव्यात अशी विनंती आहे. धन्यवाद.